शंभू राजांचं बालपण पुढे जायला लागलं, पण नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मान्य होत. 2 वर्षांचा शंभू बाळा चोळीमध्ये टाकलाय. सईबाईंची परिस्थिती आता जरा अवघड झाली, नाजूक झाली. रयतेचं स्वराज्य उभं करायचं म्हटल्यानंतर ते असं काही आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. पण शिवबाराजांनी शेट्टी लंगोटीतल्या पोरांना बरोबर घेतलं आणि स्वराज्य उभं केलं. मग एक दिवस शिवबाराजांच्या कानावरती खबर जाते की आपली राणी सईबाई बाळांतिळानं आजारी पडली. शिवबाराजांच्या मागे संकट साथ सोडायला तयार नाहीत. एका मागून एक संकट शिवबाराजांच्या पाठ सोडायला तयार नाही. ज्या फतेखानाची फजिती करून शिवबाराजांनी सोडलं होतं, फतेखान जातो म्हटल्यानंतर शिवबाराजांवर दुसरा शैतान चाल करून आला. नाव होतं अफजल खान. अफजल खान